हरिओम. रेणुकेच्या आख्यानाचा हा 5वा भाग आणि अत्यंत महत्वाचा असा भाग, कारण रेणुकेचा विवाह जमदग्नींशी. विवाह झाला, संसाराला सुरुवात झाली. साक्षात जगदंबा भवानी त्या कैलाशीच्या राण्यांवर, त्या जमदग्नी ऋषींवर नितांत प्रेम करत होती. तिला साधना शिकवली होती. ती साक्षात तिच्या गुरुदेवांनी ऋचिक महर्षी, आणि ऋचिक महर्षींनी तिला साधना सांगताना अत्यंत साध्या शब्दामध्ये अगदी साधी गोष्ट सांगितली. रेणुके, तू साक्षात जगदंबा आहेस आणि जगदंबा म्हणून या भूमितलावर, या पृथ्वीवर, या भारतभूमीवर, या भारतवर्षात असंख्य रानात असलेल्या लोकांना परत सुसंस्कृत करून त्यांना नागरी स्वरूपात वसवण्याची जबाबदारी तुझ्यावर असणार आहे. रेणुकेचा काळ हा अत्यंत आद्य असा काळ. भगवान श्रीकृष्णाच्या आधीचा अवतार, रामाच्याही आधीचा अवतार म्हणजे परशुराम. इव्हॉल्युशनच्या दृष्टीने पाहिलं तर सगळ्यात पहिला अवतार भगवान श्रीकृष्णानं, विष्णूनं घेतला तो मत्स्य अवतार. माशाचं रूपांतर हळूहळू कूर्म स्वरूपात, ज्याला पाण्यात आणि भूमीवर राहता येतं, त्या कूर्म स्वरूपानंतरचा वराह अवतार, जो त्या पाण्याच्या चिखलातून या भूमीवरती नांदू शकतो. वराह अवतारानंतरचा नरसिंहाचा पशुचं मस्तक आणि मानवी, त्यानंतरचा बटू वामनाचा अवतार, म्हणजे पूर्ण मनुष्य रूप प्राप्त होण्याच्या आधीचा अवतार. आणि त्यानंतर विष्णूनं घेतला तो पूर्ण अवतार म्हणजे परशुरामाचा अवतार. आणि म्हणून हे अवतार महात्म्य सांगत असताना, रेणुकेच्या अवताराबद्दल सांगत असताना अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की या रेणुकेचा संसार सुरू झाला तो जमदग्नींबरोबर. आणि तिच्या गुरुदेवांनी तिला आज्ञा दिली होती की रेणुके, संसार सुरू केल्यानंतर तुला 2 संसार करायचे, एक आत्म्याचा संसार आणि एक देहाचा संसार. देहाचा संसार करत असताना तू ज्याच्याशी एकरूप होणार आहेस त्याला शिवात्मक स्वरूपामध्ये तुझ्या आत्म्यानं मान्य करायला पाहिजे. आणि तुझी आत्मिक साधना आणि तुझी देहाची साधना ही वेगळी असता कामा. ही सगळी जगदंबेची तयारी होती, कारण नारायणानं अवतार घ्यायचा होता, त्या नारायणाला उदरामध्ये धारण करायचं होतं. आणि म्हणून हा अत्यंत वेगळा असा संसार त्या रेणुकेचा सुरू झाला, तो जमदग्नी ऋषींबरोबर. असं म्हणतात की जमदग्नी ऋषी धनुर्विद्येमध्ये अत्यंत पारंगत होते, आणि जो खेळ रेणुकेनं जमदग्नींबरोबर विवाहापूर्वी खेळला होता तोच नंतर असंख्य दिवस ते खेळत असे. जमदग्नी बाण मारत असे आणि तो बाण भूमीवर पडण्याच्या आधी धावत जाऊन, तीव्र वेगानं धावत जाऊन रेणुका वेचून घेत असे, उचलून घेत असे, तो भूमीवर पडूच देत. असं कार्य करत असताना ती जगदंबा थेट बसली आहे ती मूलाधाराशी. खऱ्या अर्थानं जर बघायचं तर या जगदंबेनं सहस्रारात जाऊन त्या योगेश्वर सदाशिवाला आलिंगन घालायला पाहिजे. सगळ्या गोष्टीत संपल्या, सगळी साधनेची वृत्तीच संपून गेली, साधना करायची गरजच उरली नाही. पण ती जगदंबा जाऊन तिथं सहस्रारात बसत नाही, ती बसते ती मूलाधारात. कारण मनुष्याच्या पाशवी वृत्ती त्याची फक्त आई ती एकच सांभाळू शकते. आणि त्या एकट्या आईमध्ये, जिच्यामध्ये या पाशवी वृत्ती सांभाळून घेण्याची कॅपॅसिटी असते, क्षमता असते, आणि म्हणून ती जगदंबा त्या मूलाधारात बसलेली असते, त्या पाशवी वृत्ती कंट्रोल. आणि मग या पाशवी वृत्ती म्हणजे आपण बघतो एखाद्या मनुष्यामध्ये तीव्र स्वरूप असतं त्याच्या वागण्याचं. तो कधी कोणावर भडकेल, कधी कोणाला मारझोड करेल, कधी कोणाच्या अंगावर धावून जाईल, याचा नेमच नसतो. याचा अर्थ असा की तो अजून मूलाधारात असलेला पुरुष आहे. एखादा पुरुष, एखादी व्यक्ती जो आपल्या बायकोला मारझोड करतो, शिव्या देतो, तो असाच पाशवी स्वरूपाचा म्हणावा लागेल.
पाशवी स्वरूप म्हणजे काय, तर मनुष्य पण ज्याला अजून कळलं नाही ते पाशवी रूप. आणि असं पाशवी रूप मनुष्याचं धुवून काढावं, तो पाशवी नसावा, त्याच्या अंगी मनुष्य पण पुरुष तत्व भरलं जावं, म्हणून ही जगदंबा रेणुका त्या मूलाधारात स्थित असते आणि तिला कुंडलिनी शक्ती असं म्हटलं जातं. ही कुंडलिनी स्थित असलेली जगदंबा रेणुका पुढे ज्या वेळेला या पाशवी वृत्ती कमी होत होत या मनुष्याचं त्याच्या साधनेच्या रूपानं प्रवास त्याचा होत जातो, तो स्वाधिष्ठान चक्रापर्यंत, तेव्हा त्या स्वाधिष्ठानात आल्यानंतर त्याचं पाशवी जड पण जरी कमी झालेलं असलं तरी अजून पशुची वृत्ती गेलेली नसते. फक्त फरक एवढाच झालेला असतो की स्वाधिष्ठानात पोचल्यानंतर त्याची क्रूरता, हिंस्रपणा हा मात्र निश्चितच कमी झालेला असतो. ती क्रूरता, तो हिंस्रता कमी करण्याचं काम कोण करतं, तर ती माया, जगदंबा, रेणुका, कुंडलिनी शक्ती. स्वाधिष्ठानामध्ये या पुरुषाचं पाशवी पण संपतं आणि त्याला लाभ होतो तो पुरुष तत्वाचा. इथं स्त्री पुरुष हा भेद करू नका. मी स्त्री मी पुरुष असं म्हणू नका, कारण पुरुष हे तत्व आहे. नरमादी हे देहाची रूप असू शकतात, पण पुरुष हे तत्व आहे. आणि जेव्हा एखाद्या जीवाचं प्राणीतुल्य वागणं संपतं आणि त्याला मनुष्याच्या विचारांची प्राप्ती होते, त्यावेळेला तो पुरुष तत्वाला पोचतो. नारायणानं 10 अवतार घेतले, तेव्हा त्या 10 अवतारातला पहिला अवतार हा मत्स्य अवतार म्हणजे त्या मूलाधारातला अवतार. नंतरचा कूर्म अवतार म्हणजे मूलाधारातला अवतार. मग वराह अवतार म्हणजे पुन्हा मूलाधारातला अवतार. नरसिंहाचा अवतार साक्षात सिंहाचंच उग्रमुख आणि मनुष्याचा देह म्हणजे पुन्हा मूलाधारातलाच अवतार. नारायणाला सुद्धा सहस्रारापर्यंत पोचण्यासाठी पहिले 4 अवतार त्या मूलाधारात घ्यावे लागले आणि त्या मूलाधारात 4ही अवतार घेत असतानाही या अवतारांवर, या नारायणावर संस्काराचं कार्य करत होती ती मूलाधारात बसलेली जगदंबा रेणुका. एक तो अणू आणि 2 एकत्र झाले की रेणू. जीव आणि आत्मा जिथे एकत्र स्वरूपाला येतात, जिथं अद्वैताला प्राप्त होतात, जिथं जीव आणि आत्म्यातलं द्वैत संपतं, तिथं अणूचा रेणू होतो आणि अद्वैत स्वरूपाला पोचलेली जगदंबेची पहिली आकृती म्हणजे रेणू. नारायणाच्या पहिल्या 4 अवतारांवर पण जे संस्कार केले त्या या रेणुकेनं, आणि मग या संस्कारातून 5वा अवतार जो नारायणाचा घडला तो बटू वामनाचा अवतार. आणि हा बटू वामनाचा अवतार घडला स्वाधिष्ठान चक्रामध्ये. नारायणाला 4 अवतार घेऊन त्या 4 अवतारांच्या साधनेतनं पोचता आलं ते स्वाधिष्ठानापर्यंत. आणि या स्वाधिष्ठानाचा प्रवास करता करता तो वामन रूपानं 5वा अवतार झाला आणि स्वाधिष्ठानापासनं मणिपुरापर्यंतच्या अवस्थेला पोचून पहिला पूर्ण पुरुषोत्तम अवतार, पुरुष अवतार हा जो घडला नारायणाचा, तो नारायणाचा 6वा अवतार घडला तो जगदंबा रेणुकेच्या पुत्र स्वरूपामध्ये, तो म्हणजे परशुरामाच्या रूपा. आणि या विष्णूचा पूर्ण पुरुष अवतार घडण्यासाठी 5 अवतारांवर रेणुकेला संस्कार करावे लागले. तेव्हा कुठं मूलाधार आणि स्वाधिष्ठान यांचा प्रवास आटोपून त्या नारायणाला मणिपूर चक्रापर्यंत पूर्ण पुरुष रूपानं पोचता आलं. आणि पूर्ण पुरुष रूपी नारायणाचा पहिला अवतार म्हणजे भगवान परशुराम, भार्गवराम. हा भार्गवांचा राम तो जन्माला येण्याआधीची ही साधनेची अवस्था. कुंडलिनी स्वतः जगदंबा, त्या जगदंबेला सुद्धा साधना चुकली नाही. साधनेचं काय सांगायचं. दत्तप्रभू साक्षात सद्गुरु रूप,
पण त्या सद्गुरु स्वरूपालाही साधना चुकली नाहीच. आपण म्हणतो गिरनार पर्वतावर 12,000 वर्ष तप करणारे दत्तप्रभू, याचा अर्थ असा की हजारो वर्षांची तपश्चर्या आणि तप आचरण हे भगवंतालाही सुटलं नाही. तिथं आपल्या मनुष्यांना तर हे आचरण, ही तपश्चर्या करणं क्रमप्राप्तच आहे. आणि म्हणून इथे एक महत्वाची गोष्ट पुन्हा सांगायची आहे की साधना करत असताना आपण जेव्हा म्हणतो की दत्तप्रभू सुद्धा साधना करतात, तेव्हा विषय असा असतो की दत्तप्रभू साधना कुणाची करतात, दत्तप्रभूंचा आराध्य काय. तर पुन्हा महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, दत्तप्रभूंचा आराध्य ही साक्षात जगदंबा. ही जगदंबा रेणुकाच दत्तप्रभूंचा आराध्य आणि त्रिपुर सुंदरीच्या रूपानं दत्तप्रभू जगदंबेची उपासना करत असतात. दत्तप्रभूंचा आराध्य म्हणजे ती त्रिपुर सुंदरी, जगज्जननी आई. आणि हीच त्रिपुर सुंदरी जगज्जननी त्या रेणुकेच्या रूपानं जन्माला आली होती, देह धारण केला होता. आणि देह धारण केला म्हणून साधना करणं अत्यंत आवश्यक होतं. आणि साधनेची संथा तिला दिली खऱ्या अर्थानं ती रुचिक महर्षींनी, तिच्या सासऱ्यांनी. सासरेच गुरु झाले आणि ते तिला शिकवत होते, जगदंबे अगं साधना कशी करायची. तो जमदग्नी साक्षात योगेश्वर आहे, तो तर स्थित प्रज्ञासारखा सहस्रारामध्ये जाऊन बसलेला आहे. आता त्यालाही तुला सांभाळायचंय आणि तुलाच सांभाळायचं. आणि मग काय कर रेणुके, परम अशा अवस्थेला पोचायचं म्हणजे काय करायचं, तर जीवाशिवाचं मिलन झालं पाहिजे, जीवाशिवातलं अद्वैत साधता आलं पाहिजे, जीवाशिवातलं द्वैत संपलं पाहिजे. आणि हे द्वैत संपत असताना तुझे पती शिवाचा अंशावतार असे जमदग्नी, त्या जमदग्नींशी तुला एकरूप होता आलं पाहिजे. रेणुकेनं रुचिक महर्षींना एक प्रश्न विचारला की महर्षी, या साधनेला सुरुवात कधी करू. महर्षी म्हणाले, साधनेला सुरुवात तर तुला दीक्षा दिली त्या क्षणी झाली. कुठल्या वेळी करू असं म्हणत असशील तर तू साक्षात कुंडलिनी आहेस, साक्षात चैतन्य शक्ती आहेस. आणि तुझ्यातलं चैतन्य तुला परत जाग करून त्या योगेश्वर सदाशिवाला जर भेटायला जायचं असेल तर तुझी साधना ही ब्रह्ममुहूर्तावर. रेणुकेनं आणखीन एक प्रश्न तिच्या गुरुवर्यांना विचारला. म्हणाली, गुरुदेव, मी साधनेमध्ये एकरूप होते आहे आणि माझी साधना अत्यंत उच्च कोटीची होते आहे, हे कसं मला कळेल. तुम्ही म्हणताय तशी मी साधना तर करत जाईन, पण जीवाशिवातलं द्वैत मला संपवायचंय, आत्मा आणि जीव यांच्यातलं द्वैत संपवायचंय, माझ्या पतिदेवांबरोबर मला एकरूप व्हायचंय, योगेश्वर सदाशिवाच्या ठाई एकरूप होऊन जायचंय. आणि माझा आराध्य म्हणजेच जगदंबा, या जगदंबेचा आराध्य म्हणजेच जमदग्नी ऋषी आहेत. मला एकच गोष्ट सांगा की ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 3:45 वाजता मी साधनेला सुरुवात केल्यानंतर माझी साधना खरंच एकरूपतेकडे जाते आहे की नाही, हे मला कसं कळेल. आणि रुचिक महर्षींनी तिला अत्यंत समर्पक असं उत्तर दिलं. म्हणाले, रेणुके, आणि ब्रह्ममुहूर्तावर गंगेच्या तीरावर तुझी साधना सुरू झाली पाहिजे. डोळे मीट, दृष्टी नासाग्री ठेव. आणि नासाग्री दृष्टी ठेवल्यानंतर जमदग्नींचं शिवरूप तुझ्या समोर असू दे आणि त्या जमदग्नींमध्ये एकरूप होऊन जमदग्नींचं ही तेज वाढवायचं आहे. आणि जमदग्नींचं ही तेज जर तुला तुझ्या साधनेतनं वाढवत न्यायचं असेल तरच नारायणाचा जन्म होईल. आणि असं जर तुला करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुला जमदग्नींशी एकरूप होताना जमदग्नींचं स्वरूप दृष्टी समोर धरून नासाग्री दृष्टी ठेवून डोळे मिटून घे. सगळं लक्ष तुझ्या श्वासांवर केंद्रित कर. आणि श्वासांवर लक्ष देत असताना प्रत्येक श्वासागणिक गायत्री मंत्राचा जप
अंतर्मनात हो. तुझं अंतर्मन त्या सूर्याच्या तेजानं व्यापलं पाहिजे आणि इतकी तू जमदग्नीमध्ये एकरूप झाली पाहिजेस की तू उगवणारा सूर्य तुझ्या तेजानं व्यापून गेला पाहिजे. ती ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 3:45 गंगेच्या तीरावर जाऊन बसत असे. डोळे मिटून घ्यायची. नासागरी दृष्टी स्थिर केल्यानंतर जमदग्नींचं रूप तिच्या डोळ्यांसमोर असे. जमदग्नींचं ध्यान आणि गायत्री मंत्राची उपासना ही रेणुका इतकी प्रभावीपणे करत असे की सूर्याची उगवणारी किरण तिच्या पायाशी नतमस्तक होऊन सगळ्यात पहिल्यांदा तिला वंदन करत असत. अशी तेजाची उपासना करणारी ही रेणुका. आणि मग तिला रुचिक महर्षींनी सांगितलं की रेणुके, तू एकरूप झाली आहेस की नाही, तुझं द्वैत संपलेलं आहे की नाही, आणि तुझा जीव आणि आत्मा हे एकरूप झाले आहेत की नाही, हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर त्या काठावरची रेती एकत्र कर आणि ही रेती पाण्यात कालवून त्या रेतीचा कुंभ तयार कर. तुझी एकाग्रता, एकरूपता, अद्वैत त्या रेतीच्या कुंभामध्ये अशा प्रकारे भर की ते रेतीचे कण आणि कण तुझ्या सामर्थ्यानं एकरूप होऊन गेले पाहिजेत. आणि त्या रेतीच्या मडक्यामध्ये पाणी भरून भार्गवांच्या आश्रमात घेऊन ये, भृगु आश्रमात घेऊन ये. रेणुकेचा पूर्ण विश्वास तिच्या गुरुदेवांवर होता, रुचिक महर्षींवर होता. आणि रुचिक महर्षी जसं सांगत तसं ती करत असे. सकाळची सूर्य किरण तिच्या पायाला स्पर्शायला लागली की रेणुका डोळे उघडत असे, रेतीचा कुंभ तयार करत असे आणि सगळी एकाग्रता त्या कुंभावरती अर्पण करून, एकाग्रता, एकरूपता, अद्वैत तिथं अर्पण करून त्या गंगेचं पाणी त्या मोठ्या वाळून तयार केलेल्या कुंभात भरून घेत असे. आणि काय आश्चर्य, न माती न भाजलेलं मडकं, केवळ रेतीपासनं तयार केलेल्या त्या कुंभामध्ये पाणी जसंच्या तसं राहत असे. आणि ते पाणी भरलेला कुंभ घेऊन रेणुका वर पोचत असे ते डोंगरावरच्या भृगु आश्रमात. भृगु आश्रमात पोचून तिथं तो कलश ती जमदग्नींसमोर ठेवत असे. जमदग्नी त्या कलशातलं पाणी घेऊन शिवलिंगावर अभिषेक करत असत. आणि जमदग्नींचा शिवलिंगावर होणारा अभिषेक संपला की तो कुंभ परत रेतीत परिवर्तित हो. ही प्रचंड साधना केल्यानंतर त्या जगदंबेला त्या नारायणाची आई होण्याचं भाग्य लाभू शकतं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याआधी त्या नारायणानं अवतार घेण्याच्या आधी त्या जगदंबेच्या उदरामध्ये 4 वसू जन्म, म्हणजे देवतांना पहिले जन्म घ्यावा लागला. देवतांनी जन्म घेऊन ते उदर तिचं अत्यंत पवित्र असं केलं. आणि त्यानंतर नारायणाच्या जन्माची योजना झाली. ती जगदंबा, ती रेणुका त्या जमदग्नींची अशी एकरूप झालेली होती. आणि म्हणून जमदग्नींचा आणि रेणुकेचा जो खेळ सांगितलेला आहे तो फक्त कथारूपातला. खरंच वर्षानुवर्ष रोज जमदग्नी झाडाखाली उभे राहायचे, धनुष्यातनं बाण सोडायचे, रेणुका धावत जायची आणि बाण भूमीवर पडण्याच्या आधी झेलून घ्यायची. नुसता खेळ नव्हता, तर ही कथा फक्त सांगण्यापुरती होती. जमदग्नींनी दिलेला आदेश तो मूलाधारात पोचण्यापूर्वी झेलून घेणं हे सगळ्यात महत्वाचं कार्य रेणुका करत होती. म्हणजे मनुष्याला स्पर्श करणाऱ्या सगळ्या पाशवी वृत्ती जाळून टाकण्याचं अत्यंत महत्वपूर्ण काम रेणुका करते. तेजाचे बाण जमदग्नी सोडत होते ते सहस्रारात बसून, आणि त्या सहस्रारातनं नेम धरून हे तेजाचे बाण मारले जात होते ते मूलाधार चक्रावरती. आणि या मूलाधारावरती येणारे जमदग्नींचे बाण त्या मूलाधारात पोचण्याच्या आधी झेलून घेत होती ती जगदंबा रेणुका. कारण पाशवी वृत्ती संपूर्ण संपल्याशिवाय पुरुषोत्तमाचा जन्म होणं शक्य नव्हतं.
आता नारायणाला जन्म घ्यायचा होता तो पुरुषोत्तम रूपानं, आणि पुरुषोत्तम रूपानं म्हणजे मणिपुराचा स्वामी म्हणून जर जन्म घ्यायचा, तर मणिपुराचा स्वामी म्हणून जन्म घेत असताना तो मूलाधार आणि स्वाधिष्ठान यांच्यातलं सगळं अंतर कापून तिथल्या पूर्ण पाशवी वृत्तींचा जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत नारायणाला जन्म घेता येत नाही. आणि म्हणून जमदग्नी तेजाचे बाण मारून जमदग्नी आणि रेणुका या दोन्हींमधलं पाशवी अंतर संपवून टाकत होते. आणि रेणुका ते तेज झेलून त्या तेजाचे संस्कार मूलाधार आणि स्वाधिष्ठानावर करत होते. आणि एका विशिष्ट अवधीला ज्या वेळेला रेणुकेचं जमदग्नींची अद्वैत साधल्या गेलं, म्हणजे काय घडलं, त्या रेणुकेसाठी जमदग्नी वेगळे राहिलेच नाही, ते तिच्याच सहस्राराचा एक भाग होऊन गेले. केवढी अतुलनीय अशी अवस्था बघा, की जगदंबा अशी ती रेणुका आणि योगेश्वर सदाशिव म्हणजे जमदग्नी वेगळेपण उरलं नव्हतं, द्वैत उरलं नव्हतं ते रेणुका आणि जमदग्नींमध्ये. पण एक अत्यंत महत्वाची जाणीव त्या जगदंबेला इथं झाली होती, की तिचं आणि जमदग्नींचं तर अद्वैत साधल्या गेलं होतं, पण जमदग्नी आणि रेणुकेचं अजून अद्वैत साधलं गेलं. किती महत्वाची गोष्ट आहे बघा, की जगदंबा साधनेतनं इतकी एकरूप झाली की ती पूर्ण जमदग्नीमय होऊन गेली. दत्तप्रभूंच्या जन्माच्या आधी जी घटना घडली ते भगवान विष्णू, महादेव आणि ब्रह्मदेव अत्री आश्रमात गेले आणि अनसूयेला त्यांनी नग्न होऊन भिक्षा मागितली. तेव्हा निसंकोचपणे त्या सतीनं अनसूयेनं तिच्या अंगावरची वस्त्र सोडून दिली, कारण ती संपूर्ण अत्रिमय झालेली होती. अत्री आणि अनसूया यांच्यामध्ये द्वैत उरलेलंच नव्हतं. आणि जेव्हा अत्री आणि अनसूयेतलं आणि अनसूया आणि अत्री यांच्यातलं द्वैत संपलं, महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, नुसतं अनसूया अत्रींमधलं द्वैत संपलं नव्हतं, तर अत्री अनसूयामधलंही द्वैत संपलेलं. दोघांची ही साधना तेवढीच प्रकट. आणि म्हणून त्या अनसूयेबद्दल जर आपण अभ्यास करायला घेतला तर असं लक्षात येतं की हे दोघही तेजस्वी असे तपस्वी होते, आणि दोघांनीही प्रचंड तपसाधनेतनं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर एकमेकातलं द्वैत संपवलं. आपल्याला असं वाटत असतं की तो भगवान शंकर, विष्णू, ब्रह्मदेव हे त्या सतीवर भाळले किंवा त्या सतीची तपश्चर्या भंग करायला गेले, असं नव्हे. तर अनसूया किती अत्रिमय झाली आहे आणि अत्री किती अनसूयामय झालेला आहे याची प्रचिती घेण्यासाठी, याचा अनुभव घेण्यासाठी ज्या वेळेला हे तिन्ही देव अनसूयेकडे गेले तेव्हा अनसूया अत्रींमधलं द्वैत संपलेलं होतं आणि अत्री अनसूयेतलं द्वैत संपलेलं होतं. निर्वस्त्र होऊन अनसूया जेव्हा या तिन्ही देवांच्या समोर आली तेव्हा त्या देवांचं देवपण हरपलं आणि त्यांचं रूपांतर 3 लहान लहान बालकांमध्ये झालं. आणि या अद्वैतामुळं अनसूयेचं अत्रींशी आणि अत्रींचं अनसूयेशी असलेलं द्वैत संपल्यानंतर दत्तप्रभूंचा जन्म झाला. आणि तीच अवस्था प्राप्त करायची होती ती रेणुकेला. आणि एक क्षण असा येऊन पोचला जेव्हा रेणुकेला 4 पुत्र झालेले होते. हे देव साक्षात तिच्या उदरात येऊन जन्माला आल्यानंतर तिचं गर्भाशय हे अत्यंत पवित्र अवस्थेला पोचलेलं होतं, पण तरी तिला एक जाणीव सातत्यानं होत होती, ती म्हणजे ती रेणुका आणि जमदग्नी यांच्यात अद्वैत निश्चित साधल्या गेलं होतं, पण अजूनही जमदग्नी आणि रेणुकेमध्ये अद्वैत साधल्या गेलेलं नव्हतं. रेणुका तिच्या गुरुदेवांजवळ गेली, रुचिक महर्षींजवळ गेली आणि रुचिक महर्षींजवळ पोचून ती जगदंबा रेणुका रुचिक महर्षींना सांगते
महर्षी, गुरुदेव, तुम्ही सांगितलेली साधना मी करते आहे, तपश्चर्या मी करते आहे, तुम्ही सांगताय तसं रोजच घडतं आहे. त्या वाळूच्या केलेल्या कलशामधलं पाणी, कुंभामधलं पाणी कणभरही बाहेर पडत नाही. माझं अद्वैताचं तेज त्या रेतीच्या कणांना बांधून ठेवतं आणि कणभरही पाणी त्या कुंभातून बाहेर पडत नाही. अशा अवस्थेला मी पोचलेली आहे. आता माझ्यात आणि जमदग्नींमध्ये द्वैत उरलेलं नाही. मी त्यांच्याशी पूर्ण एकरूप झालेली आहे. पण गुरुदेव, गुरुदेवांना वंदन करून रेणुका म्हणते, गुरुदेव, हो अजून त्या जमदग्नींचं माझ्याशी असलेलं द्वैत संपलेलं नाही. जोपर्यंत जमदग्नी आणि माझ्यातलं द्वैत संपणार नाही, तोपर्यंत नारायणाचा अवतार होईल कसा? तेव्हा रुचिक महर्षी त्या रेणुकेला, जगदंबेला एक अत्यंत मोलाची गोष्ट सांगतात. ते म्हणाले, जगदंबे, सदाशिवाला जेव्हा त्या कुंडलिनी शक्तीशी एकरूप व्हायचं असतं, तेव्हा ते आवाहन करायचं असतं ते शक्तीनं, आणि शक्तीनं आवाहन केल्याशिवाय शिवाला द्वैत सोडता येत नाही. त्या जीवाला शिवाशी, त्या जीवाला आत्म्याशी एकरूप व्हायचं असेल तर साधना करता येते. पण आत्म्याला जीवाशी एकरूप होण्यासाठी साधना करायची तर जोपर्यंत शक्ती आवाहन करत नाही तोपर्यंत त्या शिवाला शक्तीशी एकरूप होता येत नाही. आणि म्हणून जशी मी तुला गुरुतत्वाच्या रूपानं दीक्षा दिली, तशी तू गुरु रूपानं त्या योगेश्वराला दीक्षा द्यायची आहे. त्या योगेश्वराला, ज्याच्याशी तू एकरूप झालेली आहेस, आवाहन करून आता गुरु रूपानं दीक्षा द्यायची आहे. आणि गुरु रूपाला दीक्षा दिल्यानंतर त्या जमदग्नींशी एकरूप होऊन त्या जमदग्नींना आता तुला एकरूप करून घ्यायचं आहे. ही साधना तुला जमदग्नींना शिकवायची आहे. रेणुका नतमस्तक झाली. ती तिच्या सद्गुरूंच्या चरणी, रुचिक महर्षींच्या चरणी, आणि नतमस्तक होऊन तिनं रुचिक महर्षींना सांगितलं, गुरुदेव, जशी तुमची आज्ञा. मात्र तुम्ही आज्ञा करताय म्हणून मी माझ्या आराध्याला, जमदग्नींना ही दीक्षा जरूर देईन, साधना त्यांच्याकडनं करून निश्चित घेईन. पण यासाठी आवश्यक आहेत ते तुमचे, म्हणजे सद्गुरूंचे आशीर्वाद. रुचिक महर्षींना त्या रेणुकेच्या मस्तकावरती आशीर्वादाचा हात ठेवला आणि ध्यानमग्न अवस्थेमध्ये रेणुका आता चिंतन करायला लागली ते जमदग्नींना साधना शिकवण्याचं. आपण जगदंबेनी शिवावरती साधनेचे संस्कार कसे केले याविषयी बोलणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, हरिओम.